श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. आज आपण सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जात असताना व्हिडिओ घेतलाय. त्यात झालेला हा देवीचा चमत्कार संपूर्ण व्हिडिओ बघताच तुम्हाला समजेल. पूर्ण व्हिडिओमध्ये देवी आईचे दर्शन होते आहे. व्हिडिओ संपेपर्यंत देवी आई आपल्यासोबत आहेत. सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सगळ्यांना आईचे हे चित्तथरारक दर्शन घडेल. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठांपैकी त्या आद्य शक्तिपीठ आहे. आद्य शक्तिपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन अर्धे शक्तिपीठ झाले, परंतु हे मूळ शक्तिपीठ आहे. बाकीचे 3 पीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका 18 हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तशृंगी हा भारताच्या गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांचे आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रात असलेल्या ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सवही साजरा केला जातो. आईसमोरची सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते. शाकंभरी देवी नवरात्रीची सुरुवात आई शाकंभरीपासून झाली आहे, ज्यांचे शक्तिपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे, जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तिपीठ आहे. परंतु आता शाकंभरी देवीची अनेक मंदिरे बांधली गेली आहेत, परंतु मुख्य शक्तिपीठ हे एक आहे, सहारनपूर. देवीची मूर्ती 9 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिपली आहे. येथील देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला 11 वार पैठणी, शालू प्रकारातील साडी लागते व चोळीला 3 वार खण लागतात. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावरील दिंडोरी कळवण तालुक्यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम डोंगर रांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 4569 फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते, मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात. सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छा येऊन पडला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला. तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसार या पोथीत 2ऱ्या अध्यायात वर्णन असे आहे की दत्तगुरू व महादेव अरण्यात गमन करत असताना व अचानकपणे महादेव यांना कळतं की
कोणीतरी तपश्चर्या करत आहे ते बघण्याकरिता ते दत्तगुरू यांना पाठवता व दत्तगुरू त्यांना घेऊन महादेवकडे येतात आणि महादेव व दत्तगुरू म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तशृंगी देवी पूर्ण करेल. शाबरी विद्येची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते. सविस्तर माहिती नवनाथ भक्तिसार या पोथीत 2ऱ्या अध्यायात वर्णन केले आहे. निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो. देवी भागवतातही देवीची देशात 108 पीठे असल्याचा उल्लेख आहे. गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी चालत येतात. कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळालेल्या महिषासूर नावाचा राक्षस माजला होता. त्यांनी सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाचे निर्माण केले. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासूर सप्तशृंगीचा जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले, अशी कथा आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने 472 पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत व 2018 पासून रज्जुमार्गाचा वापर सुरू झाला आहे. पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. 6 वाजता काकड आरती सुरू होते. 8 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृताने स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7:30 वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला, विशेषतः तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. यात भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी, पोळी हे नैवेद्य म्हणून असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज 11 मीटर लांबीचा असून केशरी रंगाचा असतो. गडावरील इतर ठिकाणे कालीकुंड, सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, शीतकडा, गणपती मंदिर, गुरुदेव आश्रम. गडावर जाण्याच्या सोयी. गडावर जाण्यासाठी बसगाड्या. नाशिकचे जुने मध्यवर्ती बस